तिथे नाशिक जिल्ह्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं नाशिक शहरासह ग्रामीण भागात भव्य मोर्चे काढून सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरण्याची तयारी सुरू केली। आणि या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली। एनडीआरएफ प्रमाणेच राज्य सरकारने निकषात बदल करावेत अशी मागणी यानंतर करण्यात आली आहे। आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी खास बाब म्हणून सरकारकडून भरीव मदत दिली जाण्याची शक्यताही व्यक्त होते। भाजपचे आमदार राहुल ढेकळे यांच्याशी संवाद साधलेला आहे मुकुल कुलकर्णीने, आपण पाहूया। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। यात मराठा समाज, धनगर समाजाच्या आरक्षणाबरोबरच नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा मुद्दा देखील चर्चेत येणार आहे। याच वेळेस नाशिक जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार नेमकी काय बाजू मांडणार, काय भूमिका मांडणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याबरोबर नाशिकचे भाजपचे आमदार राहुल ढिकले आहेत। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे। अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन जी आहे तिचं नुकसान झालेलं आहे। आपल्याकडनं काय बाजू मांडली जाणार? नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये प्रचंड अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि शेतकऱ्यांचं आमच्या नाशिक तालुका असेल, निफाड असेल, इगतपुरी, सिन्नर असेल या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने निकषात बदल करून आम्हाला मदत वाढवून द्यावी ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत। आमचं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आज जे मोर्चे काढतायत ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय मदत केली हे बघणं गरजेचं आहे। कारण आज फक्त ती मागणी करणं सोपं आहे, परंतु आमचं जे सरकार आहे हे प्रॅक्टिकल आहे, शेतकऱ्यांच्या मदतीचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं काळजी घेणार आहे। आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी असतील, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, अजितदादा असतील, हे लोकांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली आणि ते येत्या अधिवेशनात नक्कीच आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल, त्यांना भरघोस मदतीचा निर्णय घेतील ही अपेक्षा आहे। निकषामध्ये काही बदल करावेत अशी मागणी होते, जास्तीत जास्त भरीव मदत मिळावी यासाठी। जरी जास्त जमीन असली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या मानाने कमी आहे आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून या संदर्भात आम्ही निकषात बदल करून आम्ही मदत वाढवून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात, निकषामध्ये काय बदल करतात आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक भरीव मदत कशी मिळते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।